भारतामध्ये असणाऱ्या टॉप ईव्ही कार्स जे की ईव्ही मार्केटमध्ये पूर्णपणे हलवून टाकणार आहेत, ते आज आपण 3 कार्स पाहणार आहोत, ज्या की नवीन अपडेट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाणार आहे। पहिली कार म्हणजे आपल्याला स्कॉर्पिओ आपल्याला पाहायला मिळून जाते, क्लासिक आणि प्लस स्कॉर्पिओ। यामध्ये आपल्याला 2 बॅटरी पॅक पाहायला मिळून जातात, एक म्हणजे 60 किलोवॅटचा आणि एक दुसरा म्हणजे 75 किलोवॅटचा। यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे रेंज आणि अपडेट्स वगैरे फीचर्स वगैरे अनलोडेड असणार आहे। आता आपण पाहूया आपल्याला दुसरी ईव्ही कार्स म्हणजे टाटा सफारी। टाटा सफारी मध्ये सुद्धा 2 वेरिएंट आपल्याला पाहायला मिळून जाणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त मोठा बॅटरी पॅक पाहायला मिळून जाणार आहे, जेणेकरून आपल्याला चांगली रेंज वगैरे पाहायला मिळून जाणार आहे। नाही म्हणलं तरी त्यामध्ये 700 ते 800 किलोमीटर पर्यंत रेंज आपल्याला पाहायला मिळून जाणार आहे। तर आता आपण पाहूया यामध्ये कोणती बॅटरी पॅक असणार आहे। त्यामध्ये 70 ते 80 किलो वॅटची बॅटरी पॅक आपल्याला अवेलेबल असणार आहे। आता आपण पाहूया 15 ऑगस्टला जी लॉन्च झालेली महिंद्राची B6 Sportex, यामध्ये कोणकोणते फीचर्स असणारे, काय बॅटरी पॅक वगैरे असणारे, काय प्राइस वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते। आपल्याला यामध्ये 2 बॅटरी पॅक पाहायला मिळून जातात, 79 किलोवॅट ते 59 किलोवॅट। यामध्ये आपल्याला रेंज पाहायला मिळून जाते 685 किलोमीटर पर्यंत आपल्याला रेंज पाहायला मिळून जाते। आता आपण पाहूया ही जी किंमत काय असणार आहे। ही जी किंमत आपल्याला बेस मॉडेलची आपल्याला किंमत 11,50,000 ते टॉपची आपल्याला 19,50,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आणि या गाडीची आपल्याला B6 Sportex ची आपल्याला डिलिव्हरी 26 ऑगस्ट 2026 पासून पाहायला मिळून जाणार आहे, पूर्णपणे महिंद्रा शोरूमला। तर आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण की मी भेटतो तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये।